भाजपने ठाकरेंच्या सेनेविरोधात आज आंदोलन पुकारलं। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन भाजपचे अमित साटम सुबुद्धी द्या आंदोलन करणार आहेत। तर यावेळी त्यांनी भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा मनसेवरती आरोपही केलाय। दरम्यान आंदोलनादरम्यान कुठलाही राजकीय वाद उफाळून येऊ नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। त्यामुळे आता शिवाजी पार्क परिसराला अगदी छावणीचं स्वरूप आलंय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात। मराठी अमराठी अशा भाषेच्या विवादामध्ये बळी पडलेल्या अर्णव खैरे या मृत्यू प्रकरणामध्ये सध्या भारतीय जनता पक्षानं एक आक्रमक रूप घेतलेलं बघायला मिळतंय आणि यासाठीच आज शिवाजी पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम येणार आहे। आणि आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याचं दिसून येतंय। आपण बघतोय की शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हा पोलिसांचा हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अर्णव खैरे खरं तर याचा मृत्यू मराठी अमराठी वादामुळे झाला असल्याचं दिसून आलं होतं आणि तो रेल्वेमध्ये आगे बढो म्हणून हिंदीमध्ये बोलल्यामुळे काही मराठी भाषिकांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये येऊन मानसिक तणावामध्ये येऊन त्यानं आत्महत्या केली। खरं तर या एकूणच या प्रकरणानंतर आता भारतीय जनता पक्षानं शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या इथे येऊन या ठिकाणी सद्बुद्धी द्या अशा पद्धतीनं खरं तर आंदोलन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी आपण बघतोय की या ठिकाणी शिवाजी पार्क परिसराला एक छावणीचं स्वरूप आलेलं बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन रोहित सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।